गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देव महेश्वरा गुरुः साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः. मला वाटते अंतरित्वा वसावे तुझ्या दासबोधासी त्वा बोध व्हावे. अपत्या परिपाववी प्रेम ग्रासा महाराजया सद्गुरो रामदासा. श्रीराम शुकासारिखे पूर्ण वैराग्य ज्याचे वशिष्ठा परिज्ञान योगेश्वराचे. कवी वाल्मिका सारिका मान्य ऐसा नमस्कार माझा सद्गुरू रामदासा. जय जय रघुवीर समर्थ. सद्गुरू प्रल्हाद महाराज डॉक्टर काका व आदरणीय मंदाताईंना नमस्कार करते. जयश्रीताईंनाही नमस्कार करते. दासबोध अभ्यास वर्गासाठी जमलेल्या तुम्हा सर्व श्रोत्यांना वंदन करते. आज आपला अभ्यासाचा दशक 8 मायोद्भव अथवा ज्ञानदशक समास पहिला देवदर्शन. या समासाला समर्थांनी 2 नावं दिलेली दिसतात आहे की एक मायोद्भव आणि ज्ञानदशक. कारण या समासात ज्ञान तर समर्थांनी सांगितलेले आहेच म्हणून त्याला ज्ञानदशक म्हटलं आहे आणि पंचमहाभूतांचा विचार या दशकात असल्यामुळे त्याला मायोद्भव हे पण नाव दिलेले आहे. पहिल्या 1 ते 6 ओव्यांमध्ये देवाच्या प्राप्तीसाठी मनुष्य काय काय करतो व देवाच्या प्राप्तीविषयी सामान्य माणसाच्या ज्या समजुती असतात त्या सांगितलेल्या आहेत. श्रोती व्हावे सावध विमळ ज्ञान बाळबोध गुरुशिष्याचा संवाद अति सुगम परियेचा श्रीराम. की आता श्रोत्यांनी सावध होऊन गुरुशिष्य संवादाच्या माध्यमातून सांगितले जाणारे शुद्ध ज्ञान अत्यंत सोप्या भाषेत समर्थ आपल्याला पुन्हा सांगणार आहेत. कारण हे ज्ञान मिळवण्यासाठी अनेक प्रकारची अनेक ग्रंथ अनेक भाषांमध्ये उपलब्ध असताना हे सगळे शास्त्र ग्रंथ मी जर अभ्यासतो म्हटलं तर पूर्ण आयुष्य संपले तरी हे ग्रंथ संपू शकणार नाही. म्हणजे आयुष्यभर या ग्रंथांचा अभ्यास करूनही ते संपणार नाहीत. इतके विपुल ग्रंथसंपदा आहे आणि दिवसेंदिवस त्यामुळे अनेक शास्त्र अनेक ग्रंथ वाचल्यामुळे अनेक संशय दिवसेंदिवस वाढतच राहतात. शिवाय असं वाटते की हे भगवंत प्राप्त होण्यासाठी अनेक प्रकारच्या तीर्थयात्रा कराव्यात. पण या जगात अपार महात्म्य जरी या तीर्थक्षेत्रांचं असलं तरी त्यातली काही तीर्थक्षेत्रेच अशी असतात की तिथे आपण सहजरित्या जाऊ शकतो. म्हणजे समजा पंढरपूर आहे, पंढरपूर क्षेत्राला आपण सहजरित्या जाऊ शकतो. तर मानस सरोवर अत्यंत कठीण आहे की तिथे जाणं फार अवघड आहे. तर काही ठिकाणचे सांगितले जाणारे शास्त्र विधी करणे अति जिकरीचं आहे. म्हणून गयेसारख्या ठिकाणी जायचं म्हटलं तर तेही कठीण आहे. आणि जिथं निर्भळ पुण्यदायक अशी जी काही स्थळं आहेत ती शिवथरगळसारखी आहेत तर तिथे पण आपण जाऊ शकतो. पण ती सुद्धा जायला अवघडच आहेत. पण अशी या तीर्थक्षेत्रांची यादी खूप मोठी आहे. पण या सर्व तीर्थक्षेत्रांच्या यात्रा करण्यासाठी खरोखर जगात सगळे समर्थ आहेत का याचा विचार करावा लागेल. कारण आपण सगळे सांसारिक आहोत आणि संसारी माणसाजवळ पैसा वेळ आरोग्य हे सगळंच कमी प्रमाणात उपलब्ध असते. त्यामुळे आहे त्या आयुष्यामध्ये आहे त्या पैशाच्या साह्याने आणि चांगलं आरोग्य असेल तरच या यात्रा करणं शक्य आहे, नाहीतर कदापि शक्य नाही आहे. म्हणून अनेक प्रकारची तीर्थक्षेत्रे पाहण्यासाठी संपूर्ण आयुष्यही पुरणार नाही
असं समर्थ आपल्याला इथे सांगतात. त्याशिवाय या भगवंत प्राप्तीसाठी सर्व कायादिक तपे, अन्नदानादी दाने, अष्टांगयादी योग, नामादी साधने ही सर्व देवाच्या प्राप्तीसाठी केले जातात. आणि मग देवाच्याही देव असलेलं जो ब्रह्म आहे त्या अनुभवासाठी नाना प्रकारचे एवढे सगळे प्रयत्न केल्यावर तो अनुभव येतो हे सर्व साधकांना मान्य असते. पण 7 ते 15 मध्ये ते सांगतात आहे की असं जरी असलं, इतके प्रकार त्यांनी उपलब्ध आपल्यासाठी सांगितलेले आहे की ब्रह्माच्या प्राप्तीसाठी, पण तिथं ते आता क्लिअर आपल्याला स्पष्ट सांगतात आहे 7 ते 15 या ओव्यांमध्ये की देवाचे स्वरूप, त्याची प्राप्ती या संबंधी असलेले मतभेद, पंथभेद, देवताभेद आदींचा विचार त्यांनी इथं केला आहे. कारण खूप मतांतर असलं तरी त्या देवाच्या प्राप्ती करणं खूप अवघड जाते. या संबंधीचा विचारच 7 ते 15 या ओव्यांमध्ये समर्थांनी सांगितला आहे. कारण देवाच्या अनुभवासाठी अनेक मते व दर्शने आपापली तत्वज्ञान मांडत असतात. त्यामुळे देवाचं खरं स्वरूप काय आहे हे समजतच नाही. शिवाय या सृष्टीमध्ये असंख्य प्रकारचे देव आहेत. आपण तर म्हणतो की देव 33 कोटी देव आहे असं म्हणतो, कोणी 36 पण म्हणतात. म्हणून देव असा आहे या रीतीने एका विशिष्ट पद्धतीने त्या देवाचं अवलोकन होत नाही. म्हणून वेगवेगळ्या देवांसाठी वेगवेगळ्या उपासना पद्धती सांगितलेल्या आहे. म्हणजे उपासनेचे प्रकार पण खूप झाले आणि या उपासनेमुळे आपल्या मनासारखे जर झाले तर ती उपासनालाच ती व्यक्ती त्याला घट्ट धरून ठेवते. म्हणजे एखादा जर रामाचा उपासक असेल आणि रामाच्या उपासनेमुळे त्याला पाहिजे ते अपेक्षित असलेलं फळ जर त्याला मिळालं तर त्याची रामावरची दृढ श्रद्धा होते आणि मग तो फक्त राम हेच एक दैवत आहे असं समजायला लागतो. पण ही सगळी उपासना जी करायची आहे तर ती उपासना सकाम भक्तीसाठी केली जाते. आणि सकाम भक्ती म्हणजे आपल्या कामना पूर्तीसाठी ज्या ज्या दैवतांना आपण अनन्य शरण जातो ती दैवते आहेत. आणि उपासना सकाम असल्यामुळे त्यातनं मला खऱ्या देवाची प्राप्ती होऊ शकत नाही. शिवाय अनेक ऋषींची वेगवेगळी मते त्यात आहेत. पतंजली योगदर्शन सांगते, व्यास अद्वैत दर्शन सांगतात, अशी त्यांची मतांतरे आहेत. आणि एवढ्या सगळ्यामधनं जर खऱ्या देवाची निवड करणे व हाच देव हे निश्चित करणे महाकठीण काम आहे. कारण द्वैती, अद्वैती, विशिष्ट अद्वैती, क्षणिक विज्ञानवादी असे तीव्र मतभेद या शास्त्रामध्ये सुद्धा सांगितल्या जातात. मग अनेक शास्त्रांचे देव त्या तत्वाविषयी वाद व विरोध चाललेलेच असतात. आणि असे कित्येक शास्त्रकार आहेत आणि दर्शनकार पण होऊन गेलेले आहे. आपण ते प्रसंगानुरूप बघणारच आहोत. म्हणून समर्थांनी 13व्या ओवीत आपल्याला सांगितले की सहस्रामध्ये कोणी एक, पाहे देवाचा विवेक, परी त्या देवाचे कौतुक, ठाई न पडे श्रीराम. की आधीच मनुष्यानाम सहस्रेषु या गीता वचनानुसार देव शोधण्याचा प्रयत्न हजारात एखादीच व्यक्ती करू शकते. पण त्याला सुद्धा या खऱ्या देवाचं स्वरूप स्वबुद्धीने समजत नाही असं स्पष्ट निर्देश त्या ओवीतनं आपल्याला समर्थ करत आहेत. ठाई न पडे कैसा म्हणता, तेथे लागली अहंता, देव राहिला परंता, अहंता गुणे श्रीराम. की शिवाय माझ्या स्वबुद्धीने जर मी तो देव शोधायला गेली आणि जर मला देवाचे खरे स्वरूप समजत नाही असं जर कोणी म्हटलं तर रागही येतो. कारण असा प्रश्न विचारणाऱ्याला अहंकाराने पछाडलेले असते असे समजावे. कारण या अहंकारामुळेच त्याला खरा देव समजत नाही, तो खरा देव ओळखत नाही. आता असो हे बोलणे, नाना योग ज्या कारणे, तो देव कोण्या गुणे, ठाई पडे श्रीराम. की असो की असे कर्मादी योग ज्याच्या प्राप्तीची साधने म्हणून सांगितली जातात, त्या देवाचे स्वरूप काय आहे व तो कसा कळेल याचा विचार आता आपण करूयात. म्हणून 16 ते 23 या ओव्यांमधून समर्थांनी येते ईश्वराचे कर्तृत्व व वैभव सांगितलेले आहे. जेने केले चराचर
केला सृष्टादी व्यापार, सर्व करता निरंतर, नाम ज्याचे श्रीराम. की देव म्हणजे नेमके काय आहे, त्याचा अनुभव कसा घ्यावा हे जाणणे आवश्यक आहे. तर मग देवाचे तटस्थ लक्षणं आणि स्वरूप लक्षणं काय याचा अभ्यास आधी करावा लागेल. स्वरूप लक्षणं म्हणजे ब्रह्माविषयीचा असणे आणि ब्रह्म कसं आहे, अक्रिय आहे. तर तटस्थ लक्षणं म्हणजे क्रियेसहित म्हणजे ईश्वर, की ज्याने ही चर अचर सृष्टी निर्माण केली, सृष्टीच्या सृजन्याचे कर्म ज्याने केले व जो सतत या सृष्टीतील चेतन व अचेतनांचा नियामक असतो तोच देव आहे. की ज्या देवाने म्हणजे त्या ब्रह्मानेच काय काय निर्माण केले हो, आपण विचार सुद्धा नाही करू शकत. की आता पावसाळा आहे, रोज आपल्याला पाऊस पडताना दिसतो आहे. म्हणजे ढग निर्माण व्हावेत, चंद्रांच्या चांदण्यामध्ये अमृत असावे, सूर्य तेजस्वी असावा, ही सगळी त्या एका देवाचीच योजना आहे. त्यामुळे त्याच्या त्या योजनेमुळे, त्याच्या त्या नियमनामुळेच समुद्र सुद्धा कधीही आपली मर्यादा ओलांडत नाही. पृथ्वी शेषाच्या आधाराने स्थिर राहते व अनेक ग्रह तारका अंतरिक्षात भ्रमण करत असतात. त्याचप्रमाणे चारी वाणी म्हणजे परा, पश्चंती, मध्यमा आणि वैखरी, चारी खाणी म्हणजे अंडज, जारज, स्वदेश आणि उद्भिज, हे चारी प्राणी म्हणजे मानवादी 84 लक्ष योनी आणि स्वर्गादी 3 लोक म्हणजे स्वर्ग, नरक आणि पाताळ, हे सगळं देवानेच उत्पन्न केलेलं आहे. याशिवाय हे तर सगळं त्यांनी उत्पन्न केलंच आहे, पण आपण ज्यांना अवतार किंवा देव सम म्हणतो, त्या ज्या ईश्वराचे म्हणजे ब्रह्मदेव, विष्णू आणि शंकर हे अवतार सुद्धा त्या देवांनीच निर्माण केलेले आहे हे निश्चित समजावे. म्हणून देव्हाराचा उठोनी देव 22वी ओवी. देव्हाराचा उठोनी देव, करू नेणे सर्व जीव, तयाचेनी ब्रह्म कटाव, निर्मिला नवचे श्रीराम. की आपण पूजेमध्ये आपल्या वेगवेगळ्या मूर्ती असतात, देवाच्या मूर्ती असतात. मग या मूर्तिरूप असलेल्या देवतांची आपण पूजा करत असतो. पण या पूजेतील देवांची मूर्ती बाहेर येऊन सर्व जीवसृष्टी किंवा पाच भौतिक जग निर्माण करणे कदापिही शक्य नाही. ठाई ठाई देव असती, तेही केली नाही क्षिती, चंद्र सूर्य तारा जिमुती, तयाचे निनवे श्रीराम. की लहान देवाच्या लहान मोठ्या मूर्ती जागोजागी असतात, त्या जग निर्माण करू शकत नाहीत, कारण मूर्तीच जगाच्या आधाराने राहतात. सूर्य, चंद्र, तारे व ढग निर्माण करण्याचे सामर्थ्य त्या जगताला अजिबात नाही. म्हणून सर्व करता 24वी ओवी. सर्व करता तोची देव, पाहो जाता निरावेव, ज्याची कळा लीळा लागव, नेनती ब्रह्मादिक श्रीराम. म्हणून सर्व ब्रह्मांड निर्माण करण्याचे कर्तृत्व व वैभव ईश्वर असणाऱ्या सगुण निराकार, निरुपाधिक, निरावयव, अमन, अप्रमाण असं ज्याचं वर्णन शास्त्रात केलेलं आहे, की ज्याला एकही गुण नसणारा, आकारात न येणारा, कुठलीही उपाधी नसलेला, अवयव नसलेला व ज्याला मन, प्राण इत्यादी इंद्रिये गोचर असणाऱ्या देव कोणतंच कार्य करणे शक्य नाही, कारण निरवयाकडून कार्य होत नाही. त्याचे हे सूक्ष्मत्व ब्रह्मादिकांनाही कळत नाही. त्याच्या केवळ एका संकल्पनेने सृष्टी निर्माण करण्याचे कौशल्य लक्षात येत नाही. म्हणून मनात अशी शंका निर्माण होते की निराकाराकडून साकार जग कसे निर्माण झाले. म्हणून 25व्या ओवी शिष्याने प्रश्न विचारला आहे की येथे आशंका उठली, ते पुढील ये समासी फिटली, आता वृत्ती सावध केली, पाहिजे श्रोते श्रीराम. की निराकारापासून साकार जग कसे निर्माण झाले, अशी इथे शंका त्या श्रोत्याला आली आहे. पण त्याचे उत्तर पुढच्या समासामध्ये समर्थ आपल्याला देणार आहेत. पण त्याआधी आता आपल्याला काही गोष्टी स्पष्ट झाल्याशिवाय, की हे निराकार ब्रह्म कसं आहे हे स्पष्ट झाल्याशिवाय पुढच्या उलगडा होणार नाही. म्हणून आता पुन्हा 26 ते 29 ओव्यांमध्ये समर्थ आपल्याला आपण ज्या देवतांची पूजा करतो
त्या दगडांच्या देवाच्या निर्मितीची प्रक्रिया पुन्हा सांगत आहेत. म्हणजे जगत निर्मितीचीच प्रक्रिया आहे ती, की पैसा अवकाश आकाश काहीच नाही जे भकास, तये निर्मळी वायोस जन्म झाला श्रीराम. वायोपासून झाला वन्नी, वन्नीपासून झाले पाणी, ऐसी जयाची करणी अघटित घडली श्रीराम. उदकापासून सृष्टी झाली, स्तंभे विण उभारली, ऐसी विचित्र कळा केली, त्या नाव देव श्रीराम. देवे निर्मिले हे क्षिती, तिचे पोटी पाषाण होती, तयासीच देव म्हणती विवेकहीन श्रीराम. म्हणून इथं त्यांनी सांगितलंय आपल्याला पुन्हा की प्रथम अतिशय व्यापक असलेल्या या आकाशामध्ये पोकळी तयार झाली आणि त्या पोकळीचे तयार झालेले म्हणजेच हे आकाश आहे. आणि हे आकाश, या आकाशामध्ये अचानक वायू तयार झाला आणि तो त्यात समाविष्ट झाला असं शास्त्र सांगते. त्यापासून म्हणजे त्या आकाशानंतर वायू निर्माण झाला, वायूपासून अग्नी आणि अग्नीपासून पाणी तयार होण्याची अशक्य असलेली घटना घडली. असा जो सामर्थ्य संपन्न आहे त्या पाण्यापासून त्याने पृथ्वी तयार केली आणि कोणत्याही आधारा वाचून ती अंतरिक्षात फिरू लागली. असे अतर्क्य सामर्थ्य असलेला तो देव, त्या देवाने निर्माण केलेल्या या पृथ्वीवर अगणित दगड असतात आणि त्यातील एखाद्या दगडाला आकार देऊन अविवेकी लोक त्यालाच देव म्हणतात, असं समर्थांनी आपल्याला इथे अगदी स्पष्ट वर्णन करून सांगितलेलं आहे. आणि हा जो सृष्टीचा आता थोडक्यात अगदी क्रम सांगितला आहे, पण हा विषय पुन्हा 11व्या दशकात येणार असल्यामुळे समर्थांनी हा इथे अगदी थोडक्यात आपल्याला सांगितला की या पृथ्वीपासून, पृथ्वीवरच जे काही त्या ईश्वराने दगड निर्माण केलेले आहे त्या दगडांनाच आकार देऊन अज्ञानी लोक त्यालाच देव मानतात, देवाची प्रतिमा तयार करून त्यालाच देव समजतात. जो सृष्टी निर्माण करता, तो ये सृष्टी पूर्वी होता, मग हे तयाची सत्ता निर्माण झाली श्रीराम. म्हणून आता पुन्हा 30 ते 46 या ओव्यांमध्ये देवाचे खरे स्वरूप तर्क व शास्त्र यांच्या आधाराने समर्थ आपल्याला आता समजावून सांगणार आहेत की ज्याने ही अनंत सृष्टी निर्माण केली तो ती निर्माण करण्याच्या आधीपासूनच होता. नंतर तो तिचा नियामक झाला आणि नियमन रूप सत्ता अस्तित्वात आली. कुल्लाळ पात्रापूर्वी आहे, पात्रे काही कुल्लाळ नव्हे, तैसा देव पूर्वीच आहे, पाषाण नव्हे सर्वथा श्रीराम. की जसं कुल्हार म्हणजे इथे कुंभार आहे, की कुंभार हा मडके घडविणारा असतो. तर मडके घडविणारा कुंभार मडक्यापूर्वी अस्तित्वात असतो. त्याप्रमाणे अनंत सृष्टी घडविणारा देव म्हणजे खरा देव सृष्टीपूर्वीच अस्तित्वात असला पाहिजे. म्हणून खरा देव पाषाणाचा असणे शक्य नाही, कारण पाषाण सृष्टीपूर्वी नव्हते, ते सृष्टीनंतर निर्माण झालेले आहे. मृतिकेचे सैन्य केले, करते वेगळे राहिले, कार्यकारण एक केले, तरी होणार नाही श्रीराम. की एखाद्याने जर मातीचे सैनिक तयार केले तर मातीचे सैनिक तयार करणारे मूर्तिकार चेतन आहे व त्या मातीपासून तयार झालेले जे सैनिक आहेत ते अचेतन आहेत. म्हणजे याचाच अर्थ की मातीचे सैनिक तयार करणारा मातीपासून व सैनिकांपासून वेगळाच आहे. म्हणजे येथे मातीचे सैनिक हे कार्य झाले व मातीचे सैनिक तयार करणारा जो मूर्तिकार आहे तो कारण झाला आहे. म्हणजे यावरून सिद्ध होते की कार्य व कारण कधीच एक असू शकत नाही. त्याचप्रमाणे अचेतन दगडाचा चेतन देव कधीच होऊ शकत नाही. इथे समर्थांनी कर्त्याला खरा देव म्हणजे निमित्त कारण व कृतीला म्हणजे कार्य म्हटलेलं आहे. तथापि होईल पंचभूतिक, निर्गुण नव्हे काही एक, कार्या कारणाचा विवेक, भूता परता नाही श्रीराम. की आपण बऱ्याच वेळा अभ्यासला आहे की सृष्टी निर्मितीचा क्रम कसा आहे की आधी ब्रह्म
मग मूळमाया, मग गुणमाया व नंतर जडमाया असा विकासक्रम सांगितलेला आहे. आणि जडमायेनंतर पंचमहाभूते, म्हणजे या विकासक्रमात जडमायानंतर पंचमहाभूते आहेत. मग पंचमहाभूते म्हणजे काय? तर आकाश, वायू, अग्नी, जल व पृथ्वी. मग पंचमहाभूतांचे आकाश हे कारण आहे, कारण त्याच्यानंतर वायू निर्माण झाला, नंतर वायू निर्माण झाला म्हणून वायू हे कार्य झाले. त्याचप्रमाणे वायू हे कारण आहे व नंतर अग्नी निर्माण झाला, त्याचे कार्य म्हणजे अग्नी हे त्याचे कार्य झाले वायूचे. इत्यादी प्रकारे कार्यकारण भाव असू शकतो. पण ब्रह्म या निर्गुण स्वरूपात असणे कदापि शक्य नाही, कारण ब्रह्म अवयवशून्य, अखंड व भेदशून्य आहे. त्यात कारण व कार्य असा भेद संभवतच नाही. म्हणून कार्य व कारण ही भाषा केवळ 5 भौतिक सृष्टीत संभवते. 34वी ओवी. अवघी सृष्टी जो करता, तो ते सृष्टी हुनी परता, तेथे संशयाची वार्ता काढूच नये श्रीराम. म्हणून जो सर्व सृष्टी निर्माण करतो तो त्या सृष्टीहून वेगळा असतो, याबद्दल थोडीही शंका मनामध्ये घेऊ नये. तिथे समर्थ आपल्याला सावध करत आहे, कारण सामान्य माणसांना हे लवकर लक्षात येत नाही. आता त्यासाठी त्यांनी 35 आणि 36व्या ओवीमध्ये हाच विचार समजून सांगण्यासाठी सुंदर उदाहरणं दिलेली आहेत. खांबसूत्रीची बाहुली जेने पुरुषे नाचविली, तोची बाहुली हे बोली घडे केवी श्रीराम. छाया मंडपीची सेना, सृष्टी सारीखीच रचना, सूत्रे चाळी परी तो नाना, व्यक्ती नवे श्रीराम. की आपल्या लहानपणी आपण कठपुतल्यांचा खेळ पाहत असू, कठपुतलींच्या बाहुलींचा खेळ आपण जेव्हा पाहत असू तेव्हा त्या बाहुल्यांना एका दोऱ्यांनी त्या बांधलेल्या असत व त्या नाचवण्याचे काम वर बसून एखादा माणूस करत असत. जो बाहुल्यांना नाचवतो तो कधीही बाहुली असणे कधीतरी शक्य आहे का? त्याचप्रमाणे पातळ पडद्याच्या मागे एक मोठा दिवा ठेवून त्या दिव्याच्या पार्श्वभूमीवर कागदी आकृतींच्या सावल्या नाचवण्याचा खेळ पण करत असत. त्या कागदी आकृत्या सृष्टीतील विविध आकृत्यांप्रमाणे समजाव्या. जरी त्या आकृत्या वेगवेगळ्या आणि अनेक आकाराच्या तयार करून त्यांच्या सावल्या नाचवल्या तरी व आकार अनेक असले तरी तो नाचवणारा मात्र एकटाच कोणीतरी असतो. त्याप्रमाणे सृष्टी व सृष्टीतील अब्जावधी जीव यांचा ईश्वर निर्माता असल्याने तोच सृष्टी किंवा जीव असणे कदापिही शक्य नाही. तैसा सृष्टी करता देव, परी तो नवे सृष्टी भाव, जेने केले नाना जीव, तो जीव कैसे नि श्रीराम. जे जे जया करणे पडे, ते तो हे कैसे घडे, म्हणून वायाची बापुडे, संदेह पडती श्रीराम. म्हणून ज्यांनी हे लक्षावधी जीव आणि ईश्वर निर्माण केले तो सृष्टी किंवा जीव असणे कदापि शक्य नाही. म्हणून ज्याला जे निर्माण करावयाचे असते तोच ते असतो, हे कधीही शक्य नाही. हे लक्षात न घेणारे अज्ञानी लोक मात्र अनेक प्रकारचे संशयामध्ये सापडलेले असतात. सृष्टी ऐसेची स्वभावे, गोपुरे निर्मिली बरवे, परी तो गोपुर करता नवे, निष्ठ ऐसी श्रीराम. पुन्हा एकदा इथं गोपुराचं उदाहरण देऊनच त्यांनी आपल्याला सांगितले आहे की ही सृष्टी जणू देवळावरील सुंदर गोपुरासारखी आहे, पण गोपुर बांधणारा स्वतः गोपुर असू शकत नाही. तैसे जग निर्मिले जेने, तो वेगळा पूर्णपणे, एक म्हणती मूर्खपणे, जगतोची जगदीश श्रीराम. की जो जग निर्माण करतो तो या जगाहून सर्वस्वी वेगळा असतो, पण मूर्ख असणारे लोक जग व ईश्वर एकरूप समजतात. एवं जगदीश तो वेगळा, जग निर्माण त्याची कळा, तो सर्वांमध्ये परी निराळा, असो निशर सर्वी श्रीराम. की तर्काने हे आपण सिद्ध केले होते की जो जग निर्माण करतो तो जगाहून सर्वस्वी वेगळा असतो. हे मगाशी आपण तो आधीच्या ओव्यांमध्ये याचा विचार केला होता की त्यांना समर्थांनी मूर्ख म्हटले आहे, कारण असे मूर्ख लोक जग व ईश्वर एकरूप समजतात.
पण शास्त्राचा सुद्धा विचार केल्यावर लक्षात येते की ईश्वर जग निर्माण करतो, तोच सर्वव्यापी आदबाहेर सर्वांमध्ये. जगदीश हा व्यापून असूनही तो सर्वांपेक्षा अलिप्त आहे. श्रुती सांगते की असंगो हो नाही सज्जते. पुरुष असंग असून तो कशानेही लिप्त होत नाही. आणि गीता म्हणते अविभक्तंच भूतेषु अविभक्तमिवच स्थितम. जगदीश सर्व भूतांमध्ये सारखा व्यापून असला तरी त्यांच्याहून तो वेगळा असल्यासारखा वाटतो. म्हणोनी भूतांचा कर्दमो यासी अलिप्त आत्मा रामो. अविद्या गुणे माया भ्रमो सत्यची वाटे श्रीराम. की अशा पंचमहाभूतांचे एकत्रीकरण होऊन तयार झालेला माईक प्रपंच अविद्येच्या प्रभावामुळे आपल्याला सत्य वाटतो, असा विपरीत विचार मात्र शास्त्रात कोठेच नाही. म्हणोनी जग मिथ्या साच आत्मा. सर्वांपर जो परमात्मा. अंतर्बाह्य अंतरात्मा व्यापून असे श्रीराम. की म्हणून देह व जगत मिथ्या असून फक्त आत्मा म्हणजे ब्रह्मच सत्य आहे. आणि हे ब्रह्म जीव व ईश्वरापेक्षा सूक्ष्म आहे व तोच ईश्वर सर्वांच्या अंतर्बाह्य व्यापून असून तोच नियामक आहे. तयास म्हणावे देव बरे हे अवघेची वाव. ऐसा आहे अंतर्भाव वेदांतीचा श्रीराम. म्हणून हीच ब्रह्मवस्तू म्हणजे देव होय. इतर सर्व अध्यस्त माईक कल्पित हे मिथ्या समजावे. हेच वेदांत शास्त्राचे वर्म आहे. म्हणून साधकाने लक्षात ठेवावे की जीवाची उपाधी अविद्या असून मायेची उपाधी ईश्वर आहे आणि ब्रह्म मात्र निरुपाधिक आहे. अविद्या ही उपाधी देहाची आहे आणि माया ही उपाधी जगताची आहे. ब्रह्म मात्र या दोन्ही उपाधींपेक्षा वेगळे आहे. ब्रह्माला कुठलीच उपाधी नाही. मग देह आणि जगत हे पाच भौतिक असून पाच भौतिक वस्तू नाश पावतात. हे तर दररोज सर्वांच्या अनुभवाला येणारी गोष्ट आहे. म्हणून अविनाशी ब्रह्म या पदार्थांपेक्षा वेगळे आहे, हे लक्षात घ्यावे. पदार्थ वस्तू नाशिवंत हे तो अनुभवास येत. या कारणे भगवंत पदार्था वेगळा श्रीराम. देव विमळ आणि अचळ शास्त्रे बोलती सकळ. तया निश्चळा सचंचळ म्हणो नये सर्वथा श्रीराम. म्हणून पाच भौतिक वस्तू जी जी आपल्याला दिसते त्या सगळ्या नाशवंत आहेत. म्हणून आणि फक्त ब्रह्मतत्व म्हणजे ब्रह्म विमल आणि अचळ आहे. विमल म्हणजे त्याला कुठलाही मळ नाही. ते कुठल्या द्वंद्वात नाही आहे. त्रिपुटीचा त्याला कधी बाध होत नाही. कुठलाही गुण त्याला नाही. असं ते विमल तत्व असलेलं आणि अचळ म्हणजे स्थिर असलेलं तत्व हे ब्रह्मतत्व आहे असं वेदांत शास्त्र सांगते. म्हणून त्या निश्चळाला चंचल म्हणजे उत्पत्ती व नाश असलेलं कधीच मानू नये. देव आला देव गेला, देव उपजला देव मेला. ऐसे बोलता दुरिताला काय उणे श्रीराम. म्हणून व्यापक ब्रह्म जन्माला आले आणि गेले किंवा आले गेले व अजर व अमर असलेले ब्रह्म जन्माला कधीच येत नाही. मग मरण्याचा प्रश्नच येत नाही. मग त्या तत्वाला मेले असं म्हणणे म्हणजे पापच होय. जन्म मरणाची वार्ता देवास लागे ना सर्वथा. देव अमर ज्याची सत्ता त्यासी मृत्यू कैसे निश्रीराम. की इंद्रादी देवांना अमर म्हणतात, पण त्यांच्या सापेक्ष अमरत्व ब्रह्माच्या निरपेक्ष आत्मतत्वावरच निर्भर आहे. अशा त्या ब्रह्माला जन्म मरणाचा स्पर्शही करीत नाही. मग त्याला मरण कसं येणार आहे. जो जन्माला येतो त्याला मरण आहे. मग ब्रह्म कधी जन्माला येतच नाही. ते आहे आणि आहेच. म्हणून त्याला मरण कसे येईल. उपजणे आणि मरणे, येणे जाणे दुःख भोगणे, हे त्या देवांचे करणे. तो कारण वेगळा श्रीराम. की जन्माला येणे, मरून जाणे, सुखदुःखादी द्वंद्व भोगणे इत्यादी ईश्वराच्या नियमानुसार होतात आणि नियामक ईश्वर त्याहून
वेगळा असतो म्हणजे ब्रह्म अलिप्त असते. अंतःकरण पंचप्राण बहुतत्वी पडे ज्ञान, या सर्वास आहे चळन, म्हणून देव नव्हे ती श्रीराम. की मनादी अंतःकरण या ब्रह्माला नाही. प्राणपानादी पंचप्राण पिंडांची 82 तत्वे घ्या, सर्वांना उत्पत्ती स्थिती लय आहे, पण देव त्यामध्ये कशातच येत नाही. येथे कल्पने रहित तया नाव भगवंत, देवपणाची माथ तेथे नाही श्रीराम. आणि ब्रह्म मात्र अंतःकरणाने जाणता येत नाही. कोणत्याही देहादी तत्वांपासून ते जाणून घेता येत नाही. म्हणून हे ब्रह्म स्वसंवेद्य असून इंद्रादी देव किंवा ईश्वर यांना खरे देव पण नाही. तव शिष्य आक्षेपिले तरी कैसे ब्रह्मांड केले, करतेपण कारण पडिले कार्यामध्ये श्रीराम. यावर शिष्याच्या मनात एक शंका आली की निराकार ब्रह्माने साकार ब्रह्मांड कसे तयार केले. जगात असे दिसते की कारण म्हणजे ब्रह्म जेव्हा करता होते तेव्हा ते सहजच कार्यरूप होते. हे एकदा उदाहरणाने 54व्या ओवीत त्यांनी आपल्याला सांगितले की द्रष्टेपणे द्रष्टा दृष्टी जैसा पडे अनायासी, करतेपण निर्गुणासी गुण तैसे श्रीराम. की जेव्हा कुणी पाहणारा एखादा पदार्थ पाहतो तेव्हा तो त्या पदार्थांशी क्षणभर एकरूप झाल्याने पदार्थ रूपच होतो. त्याप्रमाणे निर्गुण ब्रह्मावर जगत भासल्यामुळे निर्गुण ब्रह्माला अकारणच कर्तृत्वाचा गुण येऊ शकतो. पण या प्रश्नाचे सविस्तर आणि चर्चात्मक उत्तर समर्थ आपल्याला पुढील समासामध्ये देणार आहेत. ब्रह्मांड करता कवन, कैसी त्याची ओळखन, देव सगुण की निर्गुण, मज निरोपावा श्रीराम. एक म्हणती त्या ब्रह्मा ते, इच्छा मात्रे सृष्टी करते त्या परते, कोण आहे श्रीराम. आता असो हे बहु बोली, सकळ माया कोठून झाली, ते हे आता निरूपली पाहिजे स्वामी श्रीराम. ऐसे ऐकून वचन वक्ता म्हणे सावधान, पुढिले समासी निरूपण सांगिजेल श्रीराम. ब्रह्मी माया कैसी झाली, पुढे ऐसी निरोपली, श्रोती वृत्ती सावध केली पाहिजे आता श्रीराम. पुढे हेची निरूपण विशद केले श्रवण, जेणे होय समाधान साधकांचे श्रीराम. की म्हणून ब्रह्मांड निर्माण करणारा देव कोणता, त्याचे स्वरूप काय, तो सगुण की निर्गुण, हे मला स्पष्ट करून सांगा. कारण कोणी असं म्हणतात की ब्रह्मस्वरूपाला केवळ संकल्प झाल्याने सृष्टी निर्माण झाली, म्हणून मग दुसरा सृष्टीकर्ता कुठून आणला आहे. आता माझे हे बोलणे नको, कारण ही माया व माईक सृष्टी कुठून आली, कशी आली, ते आता मला तुम्ही समजावून सांगा. या प्रश्नाचे उत्तर देताना वक्ता म्हणाला की आता सावधपणाने ऐका, याचे उत्तर मी तुम्हाला पुढील समासात देणार आहे. की ब्रह्मरूप अधिष्ठानावर अध्यस्त असलेली माया कुठून आली, याचं उत्तर समर्थ आपल्याला पुढच्या समासात देणार आहेत. जय जय रघुवीर समर्थ.